शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री असं म्हणतात की युरिया आणि डी-ए-पीचा बफर स्टॉक हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तरी पण फक्त त्याच शेतकऱ्यांना युरिया आणि डी-ए-पी मिळत आहे, ज्या शेतकऱ्याचे त्या दुकानदाराशी मैत्रीचे संबंध आहेत. सामान्य शेतकऱ्यांना जर युरिया घ्यायचं म्हणलं तर त्यांना 2-10-26चे पोते घेतल्यानंतर 1 युरिया देत आहेत. तर ही जी दुकानदारांची दडपशाही आहे, ही टाळण्यासाठी यावर प्रशासन एक उपाय करू शकतं शेतकरी मित्रांनो. जसं की आपण गॅसची बुकिंग करतो त्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने एक पोर्टल किंवा ॲप लॉन्च करावं, ज्यावर महाराष्ट्रातील जे काही खत विक्रेते आहेत त्यांना सर्वांना रजिस्टर करून घ्यावं आणि त्यांना रोजच्या रोज त्यांच्याकडे उपलब्ध असलेला डी-ए-पी आणि युरियाचा जो स्टॉक अवेलेबल आहे तो अपडेट करायला लावायचा. त्यानंतर शेतकरी त्यांच्या मोबाईलमधून त्यांना जे जवळचं दुकान पडते, ज्या दुकानावर स्टॉक उपलब्ध आहे तिथे बुकिंग करू शकतील. आणि असं नाही की शेतकरी मित्रांनो, असं केलं म्हणजे शेतकरी कितीही जास्त बुकिंग करतील आणि कितीही जास्त युरिया आणि डी-ए-पी घेऊन जातील. त्यावर सुद्धा प्रशासन लिमिट करू शकतं. प्रति एकरच्या हिशोबाने एवढा डी-ए-पी आणि एवढा युरिया मिळेल. तर ह्या एका गोष्टीमुळे शेतकरी मित्रांनो, हा जो सामान्य शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे आणि जी दुकानदारांकडून दडपशाही येत आहे, त्यावर बरेचशा प्रमाणात नियंत्रण मिळू शकेल. तर शेतकरी मित्रांनो, ही आयडिया कशी वाटली ते सांगायला विसरू नका. धन्यवाद.